तर नमस्कार मित्रांनो, आता वाजल्यात 11 वाजले. आम्ही निघाले अंबाबाईच्या दर्शनाला. अचानक नियोजन झालं आणि निखिल सरने काही चार्जर आणला नाही तेव्हा निखिल सर हसत होते. सनी दादा काही जेवण करून आला नाही तेव्हा त्याला लागली होती भूक. पण आम्ही पहिली गाडी घातली पेट्रोल पंपावरती. तिथं गाडीमध्ये टाकलं होतं डिझेल. तर डिझेल कितीच टाकलं काय माहीत, पण मनामध्ये ओढ होती की कधी कोल्हापूरला बसतो आणि कधी आई अंबाबाईचं दर्शन घेतोय. खूप चाहूल लागली होती. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 11. आता पुढचा ब्लॉग आपण गाडीमध्ये बनवणार आहे. सनी हसतोय कारण सनीला माहिती आहे हा मोठा आता ताप असणार आहे. तेजस आणि स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती स्माईल होती कारण त्यांना माहिती आहे नियोजन आता परफेक्ट झालंय. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो आहे आम्ही आणेवाडी टोल नाक्यावरती. आता वाजलेत 11:45. तर इथं मी घेतली होती मला कॉफी चांगली लागली मला. धन्यवाद भाऊंना धन्यवाद करून आम्ही पुन्हा एकदा पुढच्या दिशेने निघालो. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आता कोल्हापूरमध्ये. इथं खूप गर्दी होती आणि सगळेजण विसावं घेत होते कारण मंदिर बंद होतं. मंदिर 5 वाजता उघडणार होतं आणि त्यानंतर दर्शनाला लाईन सुरू होणार होती. दर्शनाची मनामध्ये ओढ होती. खरं तर भाग्य आहे माझे कारण आई अंबाबाईच्या कुशीत मला विसावा लाभला. इथली मला एक गोष्ट आवडली कारण माझा पाय दुखत होता तेव्हा मी लाईनला थांबू शकत नव्हतो. तर तिथल्या सहकाऱ्यांनी माझी मदत केली आणि त्यांनी मला तिथं बसायला सांगितलं. तोपर्यंत हे फिरून येणार होते आणि त्यानंतर झालं आई अंबाबाईचं दर्शन. खरंच खूप भारी वाटलं, मन समाधान झालं. आईचं हे रूप पाहून खरं तर डोळे भारावून गेले. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजल्यात 11 वाजले. आम्ही निघाले अंबाबाईच्या दर्शनाला. अचानक नियोजन झालं आणि निखिल सरने काही चार्जर आणला नाही तेव्हा निखिल सर हसत होते. सनी दादा काही जेवण करून आला नाही तेव्हा त्याला लागली होती भूक. पण आम्ही पहिली गाडी घातली पेट्रोल पंपावरती. तिथं गाडीमध्ये टाकलं होतं डिझेल. तर डिझेल कितीच टाकलं काय माहीत, पण मनामध्ये ओढ होती की कधी कोल्हापूरला बसतो आणि कधी आई अंबाबाईचं दर्शन घेतोय. खूप चाहूल लागली होती. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 11. आता पुढचा ब्लॉग आपण गाडीमध्ये बनवणार आहे. सनी हसतोय कारण सनीला माहिती आहे हा मोठा आता ताप असणार आहे. तेजस आणि स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती स्माईल होती कारण त्यांना माहिती आहे नियोजन आता परफेक्ट झालंय. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो आहे आम्ही आणेवाडी टोल नाक्यावरती. आता वाजलेत 11:45. तर इथं मी घेतली होती मला कॉफी चांगली लागली मला. धन्यवाद भाऊंना धन्यवाद करून आम्ही पुन्हा एकदा पुढच्या दिशेने निघालो.